खाटीक गल्ली शेवगाव येथे कत्लखान्यावर शेवगाव पोलिसांची कारवाई। 170 किलो गोमांस जप्त। शेवगाव दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेवगाव शहरातील खाटीक गल्ली परिसरात एका घरामध्ये गोवंश जनावरांचे गोमांस विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे। माहितीची खातरजमा करून पोनी संतोष मुटकुळे यांनी तत्काळ तपास पथकाला बोलावून घेतले व 2 खासगी पंचांसह खासगी वाहनाने घटनास्थळी रवाना झाले। अय्याज उस्मान कुरेशी वय 42 खाटीक गल्ली शेवगाव यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता घराच्या बाजूच्या मोकळ्या जागेत गोवंश जनावरांचे गोमांस ठेवलेले आढळून आले। तपास पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करून संबंधित गोमांस ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल 1434 राहुल शिवाजी आठरे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुरनन 311/2026 दाखल करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325 तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 मधील कलम 5A, 5B, 5K व 9 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या गोमांसापैकी अंदाजे 200 ग्राम नमुना केमिकल तपासणीसाठी पंचांसमक्ष सीलबंद करून राखून ठेवण्यात आला असून उर्वरित गोमांस पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले। जप्त मुद्देमालामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे। 1. 34,000 रुपये किमतीचे 170 किलो गोवंश जनावरांचे गोमांस, 1,000 रुपये किमतीचा एक जुना वापरता तराजू काटा, 100 रुपये किमतीचे 2 धारदार चाकू प्रति 50 रुपये, 100 रुपये किमतीचे 2 लोखंडी मापे प्रति 50 रुपये। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोनी संतोष मुटकुळे, पोसई बाजीराव सानप, पोकोन श्याम गुंजाळ, भगवान सानप, राहुल आठरे, सचिन पीरगळ, ईश्वर बेरड, राजू बडे यांनी सहभाग घेतला। पुढील तपास पोहेटो आजीनाथ खेडकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।